इकडे आलोय आम्ही आता गिन्नीचा चारा न्यायला. ओ हे शेज अर्ध सोडून तिकडे कमून गेले तुम्ही? हे शेज पुरं करायचं आणि तिकडे कमून गेले? आणि असं कसं शेज लावलंय तुम्ही? अगं 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस यायचं तोडायचं, 2 दिवस यायचं तोडायचं. अहो उभं शेज धरी त्या आडवं. हे पाहता असे 3-3 साऱ्यांचं शेज न्यायचं आणि तुम्ही किती साऱ्यांचं शेज नेला ते आडवं असं? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 साऱ्यांचं संघ शेज चालवलोय. मग अहो काय तुम्ही शेज घरी शेज लावलाय का इकलाय ते तुम्ही शेजानं ते? थंडीमध्ये काय झालं, थंडी नाही ना वाढ नाही झाली बरोबर, आणि त्याच्यामुळं आता याला जसं ऊन लागत का हा ऊन तसं तसं कांद्या कडक वाटा द्या. मग त्या तिथं एक दिवस त्या तिथं तोडायचं एक वज, त्याच्यानंतर एक दिवस त्या तिथं तोडायचं, एक दिवस ह्याच तोडायचं, एक दिवस ह्याच तोडायचं. जे कडक दिसांग का तेच तोडायचं. बाई ऊन लागलं का ते थोडं कडक होतं. बरं झालं मला सांगितलं तुम्ही. मला तर वाटलं म्हणलं आता चारा राहिला नाही लोकांना, तुम्ही लावले काय म्हणलं इकत बिकत शेज बीज दिले काय? शाबास बाई, तुला विचारल्याशिवाय देईन का? काय माय धाकात तुम्ही बाई. चल तोडू लाग. मी तोडू नाही लागणार, मी कवळ्या भाऊ लागन. तुम्ही तोडा, मी शर्ट नाही आणलं घालायला. हे बाय बरं किती भारी झालंय. ते आहे बरं का तुमचं म्हणणं खरंय. वारं लागल्याने कडक होतं चांगलं.